Dear student, in the last lecture we have seen excretion. Then next we will see excretion in plants. वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींमध्ये होणारे जे काही उत्सर्जन जे आहे तर ते उत्सर्जन कशा पद्धतीने होतं याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. कॅन यू टेल, सांगा पाहू, व्हाय डज दिस हॅपन, असं का घडतं. पहिला प्रश्न आहे की लिव्जेस ऑफ प्लांट्स फॉल ऑफ इन ए पर्टिक्युलर सीझन. पण शेजारी असणारे जे काही झाड जे आहे तर त्या झाडाचं आपल्याला लिप फॉल म्हणजे पानगळ जे आहे तर ती पानगळ त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. म्हणजे विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काही ऋतू जो आहे तर त्या विशिष्ट ऋतूमध्ये काय होतं नसते, वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतींची पानं जी आहेत तर ती पानं काय होता नसतात, गळून त्या ठिकाणी पडता नसतात. पण आता काय कारण सांगता येईल, काय कारण सांगता येईल. दुसरा प्रश्न आहे पहा की फ्रूट फ्लावर फॉल ऑफ आफ्टर ए सर्टन पिरियड ऑफ टाइम. वनस्पतीची असणारी जी काही पानं तर त्या ठिकाणी गळून पडताना दिसतातच, परंतु वनस्पतीची असणारी जी काही फळं असतील, फुलं असतील किंवा साली सुद्धा काय होता नसतात, काही काळानंतर त्या ठिकाणी काय होतात, गळून त्या ठिकाणी पडताना दिसतात. आता याचे कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की प्लांट्स डू नॉट हॅव ए एक्सक्रेटरी सिस्टीम. वनस्पतींचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर वनस्पतींमध्ये कोणत्या प्रकारची उत्सर्जन संस्था जी आहे तर ती उत्सर्जन संस्था त्या ठिकाणी नसते. द एक्सक्रेटरी मॅटर ऑफ द प्लांट इज अक्युमुलेटेड इन द व्हॅक्युल्स, फ्लावर्स, फ्रूट्स अँड बार्क ऑफ द ट्री. वनस्पतीचं ते काय असणार ते काही उत्सर्जित अशा प्रकारचे किंवा नको असलेले जे काही पदार्थ जे आहेत तर ते नको असलेले पदार्थ वनस्पतींमध्ये असणारे जे काही व्हॅक्युल्स असतील, रिक्तिका असतील, त्याच्यानंतर पुढे आपलं सांगितले फळं असतील, फुलं असतील, त्याच्यानंतर झाडाची असणारे जे काही साल जे आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ती साठवली जाते. आणि देअर फोर इन ए पर्टिक्युलर सीझन लिव्जेस, फ्लावर and fruit fall off from the tree for the disposing this secretion. आणि म्हणून विशिष्ट ऋतूमध्ये आपल्या लक्षात येत नसतं की पानं जी आहे तर ती पानं त्या ठिकाणी गळताना दिसतात किंवा वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतींची असणारी जी काही फळं असतील, फुलं असतील, साली जी आहे तर ती काही काळानंतर गळून पडताना दिसतात, कारण त्याच्या आतमध्ये असणारे जे काही नको असलेले जे काही एक्सक्रेटरी मॅटर जे आहे तर ते एक्सक्रेटरी मॅटर काय केलं तर शरीराच्या त्या वनस्पतीच्या बाहेर त्या ठिकाणी टाकलं जातं. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन दिलाय पहा की सबस्टन्सेस लाईक रेजिन्स, गम्स एक्सेट्रा आर गिव्हन आउट ऑफ द प्लांट बॉडी. पण राळ शब्द ऐकला की नाही तुम्हाला माहिती, पण डिंक मात्र त्या ठिकाणी गम प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती. हे पदार्थ वनस्पतीच्या शरीरामधून बाहेर टाकले जातात. आता का, असं का, असा प्रश्न आपला त्या ठिकाणी आहे. काय सांगता येईल की सबस्टन्सेस लाईक रेजिन्स अँड गम्स आर युजफुल टू अस बट दे आर अनवॉन्टेड फॉर द प्लांट्स. म्हणजे वनस्पतींना बाहेर टाकलेली जी काही राळ असेल, डिंक असेल, हे आपल्यासाठी त्या ठिकाणी महत्वाची, परंतु वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतींसाठी त्या ठिकाणी ते अनवॉन्टेड आहे, नकोशे त्या ठिकाणी आहे. सिन्स दे आर नॉट नीडेड बाय द प्लांट्स दे आर थ्रोन अवे फ्रॉम द प्लांट बॉडी. हे जे काय असणारे जे काही डिंक असेल, राळ असेल तर याची वनस्पतीला त्या ठिकाणी गरज नसते, आणि म्हणून हे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ वनस्पती काय करत नाही, शरीराच्या बाहेर त्या ठिकाणी टाकले जाते. आता डिंक पाहिला असेल तुम्ही, डिंक म्हणजे दुकानामधला डिंक पाहू नका. उदाहरणार्थ गोड्या बाबळीचे असणारे जे काही झाडं जे आहेत तर ती झाडं आपल्या परिसरामध्ये आहेत, त्याला डिंक जो आहे तर तो डिंक त्या ठिकाणी येताना सुटतो त्या ठिकाणी पहा. त्याच्यानंतर आपली असणारे जे काही शाळा जे आहेत तर त्या शाळेच्या मागे असणारे जे काही निलगिरीची झाडं जी आहेत तर त्या निलगिरीच्या झाडांचं तुम्ही निरीक्षण करा. त्याची असणारे जे काही बार्क फॉल म्हणजे झाडांची असणारे जे काही साल जे आहे तर ती साल त्या ठिकाणी काही विशिष्ट कालावधीनंतर त्या ठिकाणी ते गळून पडताना दिसते. हे निरीक्षण त्या ठिकाणी तुम्ही करून पहा. पुढे पहा, एक्सक्रीशन इज ए सिंपल प्रोसेस इन द प्लांट्स दॅन इन ॲनिमल्स. म्हणजे
वनस्पतींमधील असणारी काही उत्सर्जनाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती उत्सर्जनाची प्रक्रिया प्राण्यांच्या मानानं कशी आहे तर त्या ठिकाणी ती सोपी आहे. देअर इज नो स्पेशल ऑर्गन ऑर सिस्टीम फॉर एक्सक्रिशन इन प्लांट्स. आणि वनस्पतींमध्ये टाकाऊ पदार्थ जे आहेत तर ते टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष अशा प्रकारचे उत्सर्जक अवयव जे आहेत, एक्सक्रेटरी ऑर्गन्स त्याला त्या ठिकाणी म्हटलेले, उत्सर्जक अवयव जे आहेत तर ते उत्सर्जक अवयव किंवा एक्सक्रेटरी सिस्टीम अवयव संस्था जे आहे तर ते अवयव संस्था त्या ठिकाणी नसते. गॅसियस सबस्टन्सेस आर गिव्हन आउट बाय डिफ्युजन. त्याच्यानंतर विसरणाची असणारी काही क्रिया ज्या आहेत तर त्या विसरणाच्या क्रियेद्वारे वायुरूप पदार्थ जे आहेत तर ते वायुरूप पदार्थ काय केले जातात बाहेर त्या ठिकाणी टाकले जातात. मोस्ट ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस ऑफ द प्लांट्स आर स्टोर्ड इन द व्हॅक्युल्स ऑफ लीफ सेल अँड इन फ्लावर्स, फ्रुट्स अँड बार्क ऑफ द स्टील. काय सांगितलेले की वनस्पतींमधील बरेचसे असणारे काही टाकाऊ पदार्थ जे आहेत तर ते टाकाऊ पदार्थ त्या पानाच्या असणारे काही लिप्से म्हणजे रिक्तिका, पानांमध्ये असणारे काही व्हॅक्युल्स असतील ज्याला आपण त्या ठिकाणी रिक्तिका त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, किंवा वनस्पतीचे असणारे काही फुलं असतील, फळं असतील, किंवा खोडांवर असणारे काही साल जे आहे तर त्या सालीमध्ये हे जे काही बरेचसे असणारे काही टाकाऊ पदार्थ जे आहेत तर ते टाकाऊ पदार्थ त्या ठिकाणी त्याच्या रिक्तिकेमध्ये, फुलामध्ये, फळामध्ये, खोडांवरील असणाऱ्या काही सालीमध्ये त्या ठिकाणी ते साठवले जातात. आणि आफ्टर सम टाइम दीज पार्ट्स फॉल अप. आणि आपल्या लक्षात येत नसते, मगाशी पाहिल्याप्रमाणे आपल्या लक्षात येत नसते की काही काळानंतर हे जे काय असणारे ते काही अवयव जे आहेत वनस्पतीचे अवयव म्हणजे फुलं असतील, फळं असतील, साल असेल, हे अवयव काय होताना दिसतात, फॉल अप होताना दिसतात, म्हणजे गळून त्या ठिकाणी पडताना दिसतात. पुढे सम ऑफ द वेस्ट material are stored in old and worn xylem in the form of the resins and the gums. मगाशी पाहिलेले जे काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते. पाहता की इतर असणारे जे काही टाकाऊ पदार्थ, उदाहरणार्थ मगाशी आपण पाहिलं राळ असेल किंवा डिंक असेल, म्हणजे इतर असणारे जे काही टाकाऊ पदार्थ राळ आणि डिंकाच्या रूपामध्ये काय केलं जातं, वॉर्न आउट. काय शब्द आलेला आहे तर त्या ठिकाणी वॉर्न आउट, ओल्ड अँड वॉर्न झायलेम. आता ओल्ड म्हणजे जुनी, वॉर्न म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्या ठिकाणी जीर्ण, म्हणजे जीर्ण अशा प्रकारचे असणारे काही जलवाहिनी जे आहेत तर त्या जलवाहिनीमध्ये त्या ठिकाणी काय केलं जातात तर त्या ठिकाणी ते रिजिन्स आणि गम त्या ठिकाणी साठवले जातात. सम वेस्ट मटेरियल आर ऑल्सो गिव्हन आउट रूट्स इन टू द सराउंडिंग सॉइल. काही असणारे काही पदार्थ जे आहेत, आता काही असणारे ते काही पदार्थ म्हणजे त्या ठिकाणी वनस्पतींच्या मुळांच्या वाटे देखील काय केलं जातं, आसपासच्या असणारे काही जमीन जे आहे तर त्या जमिनीमध्ये सुद्धा काय केलं जातात, अशा प्रकारचे असणारे ते काही टाकाऊ पदार्थ जे आहेत तर ते टाकाऊ पदार्थ काय केले जातात तर त्या ठिकाणी ते सोडले जातात. त्याच्यानंतर पुढे पहा आपल्याला काय सांगितले, फक्त या ठिकाणी प्लॅन्ट जे आहेत तर ती प्लॅन्ट त्या ठिकाणी दाखवले. उदाहरणार्थ पहा मी त्या ठिकाणी झूम करताना दिसतो की वनस्पतीचं असणारे जे काही खोड जे आहे तर त्या खोडाला आलेला जो काही डिंक जो आहे तर तो डिंक तुम्ही त्या ठिकाणी पाहिला असेल, येथे नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण करा. उदाहरणार्थ गोड्या बाबळीचं असणारे जे काही झाड जे आहेत किंवा लिंब असेल याला सुद्धा त्या ठिकाणी डिंक जो आहे तर तो डिंक त्या ठिकाणी येताना दिसतो, त्याचं निरीक्षण तुम्ही त्या ठिकाणी करा. त्याच्यानंतर या ठिकाणी रबराचं असणारे जे काही झाड जे आहे तर त्याचा असताना तो काही चीक जो आहे तर तो चीक आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी गोळा केला जातो तर ते आपल्याला त्या ठिकाणी दाखवले येते. त्याच्यानंतर पहा आता पुढे काय सांगितले, ऑब्झर्व अँड फाइंड आउट. म्हणजे सर्वसाधारणपणे काय करायचंय, निरीक्षण करायचंय आणि शोध जो आहे तर तो शोध त्या ठिकाणी घ्यायचा. पहा आता काय सांगितलंय की ऑब्झर्व युअर मदर व्हाईल सी कट एलिफंटास फूट और इट इज कॉल्ड ॲज द ॲमॉर्फोफॅलस ऑर आरम लिव्जेस. काय सांगितलेले की तुमची आई किंवा आपली आई सुरण किंवा आळूची पानं ज्या वेळेला त्या ठिकाणी चिरते तर त्यावेळी निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी आपल्याला करायचे. युअर हँड्स मे ऑल्सो बिगॅन टू इच इफ यू ट्राय टू कट दोज लिव्जेस. आणि तुम्ही त्या ठिकाणी सुरण असेल किंवा आळू जे आहे
तर ती आळू जर त्या ठिकाणी चिरण्याचा जर त्या ठिकाणी प्रयत्न जर केला तर तुमच्या हाताला काय होते, इचिंग म्हणजे खाज जी आहे तर ती खास त्या ठिकाणी सुटते. व्हाय डज दिस हॅपन, असं त्या ठिकाणी का घडतं. ट्राय टू फाइंड आउट, याचा त्या ठिकाणी शोध त्या ठिकाणी घ्यायचे. आस्क युअर मदर व्हॉट शी डज टू प्रिव्हेंट द इचिंग, आणि ही जी काही खाज जी आहे तर ती खाज त्या ठिकाणी येऊ नये म्हणून तुमची आई त्या ठिकाणी काय करते हे तुमच्या आईला त्या ठिकाणी तुम्ही विचारून पहा. पाहतो पुढे की आपला प्रश्न काय आहे की सुरण असेल, आळू असेल, ती चिरताना काय होते किंवा चिरताना आपल्याला त्या ठिकाणी हात जर लावला किंवा चिरताना त्या ठिकाणी खास सुटते, ती खास त्या ठिकाणी येऊ नये म्हणून आपली आई त्या ठिकाणी काय करते तर ते विचारायचे. पहा काय सांगता येईल. इन एलिफंटस फूट or arum leaves there are calcium oxalate crystal, म्हणजे सर्वसाधारणपणे आळूचं पान असेल किंवा सुरण असेल तर ही जी काही पानं जी आहे तर त्या पानांवर कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्फटिक जे आहे तर ते स्फटिक त्या ठिकाणी असतात. दे आर कॉल्ड रॅफिड्स, आणि यालाच त्या ठिकाणी जे काही स्फटिक जे आहे तर त्या स्फटिकांनाच आपण त्या ठिकाणी रॅफिड्स जे आहे तर ते रॅफिड्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. Since they are needle shaped, they prick on the skin and cause itching. आणि जे काही स्फटिक जे आहे तर ते स्फटिक सर्वसाधारणपणे सुईच्या आकाराचे त्या ठिकाणी असतात, आणि सुईच्या आकाराचे असल्यामुळे त्याला हात लावला की काय होताना दिसतात तर ते टोचताना दिसतात. म्हणजे आपली त्वचा जी आहे तर ती त्वचा त्या ठिकाणी लागली किंवा हात जर लागला तर ते टोचताना दिसतात, आणि याच्यामुळे काय होताना दिसते, खाज जी आहे तर ती खास त्या ठिकाणी होताना दिसते. फॉर द प्लांट्स दे आर द वेस्ट प्रॉडक्ट, हे जे काय असणार ते काही कॅल्शियम ऑक्झॅलेटचे असताना जे काही स्फटिक जे आहे तर ते स्फटिक त्या वनस्पतीसाठी वेस्ट प्रॉडक्ट त्या ठिकाणी असणार आहे. वेन सच व्हेजिटेबल्स आर चॉप्ड, आणि ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी सुरण किंवा आळूची पानं त्या ठिकाणी चिरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो त्याला म्हटलं आपण चॉपिंग. वेन सच व्हेजिटेबल्स आर चॉप्ड ऑइल इज स्मेअर्ड प्रायोर टू वर्क, आणि याच्यासाठी जर तुम्ही अगोदरच त्या ठिकाणी त्याला जर पान जे आहे तर ते पान जे आहे तर त्या पानाला जर तेल जर त्या ठिकाणी जर चोळलं तर काय होतं नसते पहा. लॅटर द चॉप्ड पीसेस आर वॉश्ड विथ द टॅमरिन वॉटर, आणि ही अशा प्रकारची त्या ठिकाणी पानं जी आहेत म्हणजे चिरलेली जे काही पानं जे आहेत तर ते पानं जर तुम्ही चिंचेचं असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यानं त्या ठिकाणी धुवून घ्यायची. सिन्स इन टॅमरिन there is the tartaric acid, the rapid crystal dissolve in it, आणि चिंचेचे पाणी जे आहेत तर त्या चिंचेच्या पाण्यामध्ये आपल्याला माहिती की टार्टरिक ॲसिड जे आहे तर ते टार्टरिक ॲसिड असतं, त्याच्यामध्ये या ठिकाणी असणारे जे काही कॅल्शियम ऑक्झॅलेटचे असताना जे काही स्फटिक जे आहेत तर ते स्फटिक काय होताना दिसतात तर त्या चिंचेच्या पाण्यामध्ये किंवा टार्टरिक आम्लामध्ये त्या ठिकाणी ते डिझॉल्व्ह होताना दिसतात. किंवा दुसरं आपल्याला सांगता येईल पहा, इव्हन लेमन कॅन बी स्क्वीज टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ द रॅपिड्स, लिंबाचा असणारा जो काही रस जो आहे तर लिंबाचा रस त्या पानांवर पिळून सुद्धा त्या ठिकाणी ते असणारे जे काही कॅल्शियम ऑक्झॅलेटचे असणारे काही स्फटिक जे आहे तर ते स्फटिकांचा परिणाम जो आहे तर तो परिणाम आपण त्या ठिकाणी करू शकतो. ॲज लेमन ज्यूस ऑल्सो कंटेन ॲस्परिक ॲसिड अँड सायट्रिक ॲसिड, आपल्याला माहिती आहे की लिंबाचा असणारा जो काही रस जो आहे तर त्याच्यामध्ये ॲस्पॉर्बिक ॲसिड त्या ठिकाणी असतं किंवा सायट्रिक ॲसिड असतं, आणि याच्यामध्ये सुद्धा काय होताना दिसतंय तर त्या ठिकाणी कॅल्शियम ऑक्झॅलेटचे असताना ते काही स्फटिक जे आहे तर ते स्फटिक काय होताना दिसतात, दुझल त्या ठिकाणी होताना दिसतात. पुढे आता इन सम प्लांट्स वेस्ट मटेरियल आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द क्रिस्टल्स ऑफ द कॅल्शियम ऑक्झॅलेट. मग अशी आपण पाहिलं त्याचंच उत्तर त्या ठिकाणी दिलेले की काही असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमध्ये टाकाऊ द्रव्य कॅल्शियम ऑक्झॅलेटच्या स्फटिकांच्या रूपामध्ये त्या ठिकाणी असतात, आणि दे आर कॉल्ड द रॅफिड्स, आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी रॅफाइड्स किंवा रॅफिड्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ॲज दे आर निडल शेप्ड दे प्रिकल अँड कॉज इरिटेशन ऑफ द स्किन, आणि हे जे काय असणारे जे काय रॅफाइड जे आहेत तर ते रॅफाइड्स त्या ठिकाणी सुईच्या आकाराचे त्या ठिकाणी असतात, आणि सुईच्या आकाराचे असल्यामुळे त्वचेवर त्या ठिकाणी टोचतात, आणि इचिंग किंवा खाज जी आहे तर ती खास त्या ठिकाणी सुटताना दिसते. सम वेस्ट मटेरियल्स ऑफ द प्लांट्स आर युजफुल टू ह्युमन्स
फॉर एक्झाम्पल गम, रेझिन्स, लॅटेक्स ऑफ द रबर्स एक्सेट्रा. म्हणजे वनस्पतींमध्ये काय असणार, ते काही टाकाऊ पदार्थ जे आहेत तर ते टाकाऊ पदार्थ मानव जे आहे तर त्या मानवाला त्या ठिकाणी उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं की रबराचं चिक असेल, डिंक असेल, राळ असेल, हे वनस्पतीला जरी त्या ठिकाणी टाकाऊ जरी असले तर आपल्या दृष्टीने त्या ठिकाणी ती उपयोगाची आहे. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.